नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सह्याद्रीत नव्या वाघाची नोंद. रायबाच्या आगमनानंतर वाघ संख्या 8 वर. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणखीन एका नव्या वाघाची भर पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात आढळलेल्या या नर वाघाला रायबा असे नाव देण्यात आलं असून त्याच्या आगमनामुळे वाघांची संख्या आता 8 वर पोहोचली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात रायबा या नव्या वाघाची नोंद झाली आहे. राधानगरी अभयारण्यात काही महिन्यांपासून वावरणाऱ्या या वाघाचे छायाचित्र ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालं. 3 ते 4 वर्ष वयाचा हा सुदृढ नर वाघ यापूर्वी वन विभागाच्या नोंदीत नव्हता. मात्र टायगर एस्टिमेशन दरम्यान त्याच्या उपस्थितीचे संकेत मिळाले आहेत. डिसेंबर 2025 मध्ये प्रथमच या वाघाचे स्पष्ट छायाचित्र टिपण्यात आलं. त्याच्या पट्टेरी रचनेची तुलना इतर वाघांशी करण्यात आली. मात्र कोणताही मेळ न बसल्याने हा पूर्णपणे नवा वाघ असल्याचे स्पष्ट झालं. नोव्हेंबर 2025 मध्ये पाऊल खुणा आढळल्या. 8 डिसेंबरला विष्ठेची नोंद झाली आणि 13 डिसेंबरला कॅमेरा ट्रॅपमध्ये छायाचित्रण टिपण्यात यश आलं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी या वाघाला STRT 7 असा क्रमांक दिला असून स्थानिकांनी त्याला प्रेमाने रायबा असं नाव दिलं आहे. रायबाच्या आगमनामुळे सह्याद्रीतील वाघाची संख्या आता 8 झाली आहे. हे व्याघ्र संवर्धनाच्या यशाचे महत्त्वपूर्ण द्योतक मानले जात आहे. राधानगरी अभयारण्य सह्याद्री कोकण वन्यजीव मार्गातील महत्त्वाचा दुवा असल्याचे पुन्हा अधोरेखित झाला आहे. सह्याद्रीतील वाढती वाघ संख्या ही वन संवर्धनासाठी सकारात्मक बाब मानली जात असून वन विभागासाठी ही मोठी यशस्वी कामगिरी ठरत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.